Yes, start. Good morning, all of you. Marathi is not just a language, it is the mother of culture and self-respect. It is the heartbeat of Maharashtra. It carries the glorious history of Chhatrapati Shivaji Maharaj, the profound wisdom of Saint Jnaneshwar and Saint Tukaram, and the revolutionary thoughts of Mahatma Phule and Dr. B.R. Ambedkar. With over 83 million speakers, it is a language of immense power, sweetness, and cultural depth. It is our responsibility to keep this beautiful heritage alive. The Union Cabinet officially granted classical language status, that is Abhijat Bhasha Darja, to Marathi on 3rd October 2024. This historic decision, chaired by Prime Minister Sri Narendra Modi ji, fulfilled a long-standing demand pending since 2013. Now, our respected Principal Srimati Kedar ma'am to recite. I request Principal Kedar ma'am to recite a beautiful poem on Marathi language. So, I would like to invite Principal Srimati Kedar ma'am of Kamlabai Joshi Kenzar Vidyalaya Kenzar on Marathi language. माझ्या मराठी मातीचा लावाला टास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. रत्न जडिता भंगा ओवी अमृताची सखी, वारी वनातून फिरे सरस्वतीची पालकी. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुतेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवलीन मान. माझ्या मराठी मातीचा लावाला टास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. धन्यवाद. Wow, what a powerful and deeply moving recitation. The poem माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा by the legendary poet Kusumagraj is filled with pride, energy and love for the Marathi language and culture. After this poem is recited, the atmosphere is usually charged with emotion. Thank you so much, ma'am. Now, we all know that it is a historic and proud moment for every Maharashtrian as a Marathi has been officially recognized as a classical language. To express her thoughts and pride on this glorious achievement, I would like to invite Kumari Samruti Vijay Sasani from class 10 of Kamlabai Joshi Kenzar Vidyalaya Kenzar onto the stage. So, Kumari Samruti Vijay Sasani from class 10. नमस्कार, मी कुमारी समृद्धी विजय ससानी, कमलाबाई जोशी केंजर विद्यालय केंजरची विद्यार्थिनी आपणासमोर मी मराठी अभिजात मराठी या विषयावर बोलणार आहे. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढविला तो मान मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी, आमचा अभिमान मराठी. अलौकिक अशा अक्षर वाङ्मयाने समृद्ध असलेली आमची मराठी भाषा. या भाषेमध्ये विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरी पासून विठोबा अप्पांच्या पदापर्यंत आणि होनाजी बाळा, परशुराम आदी शाहिरांच्या लावण्यांपर्यंत हजारो ग्रंथ लिहिले गेले. गोड, शृंगारी, सडेतोड, तात्पर्य राकट, वीर रसांची बरसात करणारी, निग्रही, प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालणारी अशा अनेक विविध रूपांनी सजलेली फुललेली ही मराठी भाषा. कवी वी.म. कुलकर्णी यांनी माय मराठी या कवितेत मराठीची थोरवी अशा प्रकारे वर्णिली आहे की मराठी भाषा ही अतिशय गोड, मधाळ, मवाळ, मोहक आणि सुंदर आहे. म्हणूनच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके परिअमृतातही पैजा जिंके, माझ्या मराठीची बोलू कौतुके परिअमृतातही पैजा जिंके, ऐसे
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अशा प्रकारे गौरव केला आहे. मराठी ही आपली मायबोली आहे, महाराष्ट्राची शान आहे आणि प्रत्येक मराठी माणसाचा ती अभिमान आहे. सौंदर्याने नटलेली आहे, भावनांनी भरलेली आहे, पराक्रमाने गाजलेली आहे, नवरसाने चिंब भिजलेली आहे. म्हणूनच आपली मराठी भाषा ही अभिजात मराठी भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपला संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. अभिजात भाषा हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक वैशिष्ट्यपूर्ण असा एक दर्जा आहे. नाटककार म्हणून कालिदासांनी मराठी शब्दांना प्राधान्य दिले. जगातील 200 पैकी 113 देशात मराठी भाषा बोलली जाते, तर 15 कोटी लोकांची ही भाषा आहे हे सिद्ध झाले आहे. कवी माधव जुलियन मराठीबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हणतात, मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी असू, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्रा हृदय मंदिरी, वसे आमुच्या मात्रा हृदय मंदिरी. मराठी साहित्यिकांच्या कल्पना शक्तीला, प्रतिभा शक्तीला तोड नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, संत साहित्य असोत किंवा ग दी माडगूळकर, कुसुमाग्रज असे कवी असोत, नाटककारांनी रंगवलेले एखादा संवाद सुद्धा मराठीचे श्रेष्ठत्व सांगून जातो. प्रसार माध्यमांवरील मुलाखती, दृश्यात राजकीय नेते, सिनी नाट्य, कलावंत मराठी असूनही आपलं मनोगत मराठी भाषेत न मांडता अडखळ, चाचपटत इंग्रजीचा आधार घेत पूर्ण करतात आणि आपणही कौतुकाने सहन करतो. यावर थोडा जरी विचार केला ना तरी या सर्व प्रकाराला आपण जबाबदार आहोत. कारण एकतर लहानपणापासून इंग्रजी माध्यमाचा हव्यास, त्यात कुटुंबातील वातावरण देखील इंग्लिश असावं असा अतिरेकी विचार, त्यातून प्रसार माध्यमांद्वारे चाललेली भाषेची भेळमिसळ, यामुळे मराठी भाषेची कोंडी निर्माण झाली आहे. आपले विचार आपण आपल्या मातृभाषेत सुद्धा अगदी व्यवस्थितपणे मांडू शकतो. थोडक्यात म्हणजे वाघिणीचे दूध, बहुभाषिक व्हा अशा संदेशाचे पालन करताना मातृभाषेचे पालन पोषण प्रत्येक रक्षकाने कर्तव्य म्हणून केलेच पाहिजे. फक्त कायदे नियम करून मराठीचे पूर्णपणे रक्षण होणे शक्य नाही. तर आजच्या आधुनिक काळात जर का याचा गांभीर्याने विचार केला नाही ना तर मराठीची मोडी व्हायला विलंब लागणार नाही. मराठी ही आपली मायबोली आहे. आमुच्या मनामनात नसानसात रगारगात मराठीचे स्थान आहे. महाराष्ट्राच्या दरीदरी करुलतात कळकळीत मराठीचा गंध आहे. अशी ही मराठी भाषा अत्यंत प्रभावी आहे, लाघवी आहे. मराठी माणसांचा मान आहे. महाराष्ट्राला राजभाषेचा दर्जा आहे. अशा या मराठीची थोरवी वर्णावी तेवढीच कमी आहे. शेवटी जाता जाता मी फक्त इतकंच म्हणेन, हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी. शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी, म्हणूनच मी म्हणते की मी मराठी अभिजात मराठी. एवढेच बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. धन्यवाद. Insightful and powerful speech. Learning about the journey of Abhijat Marathi, our classical Marathi language, fills every heart in this room with immense pride. It reminds us that our mother tongue is not just a medium of daily conversation, but an ancient, structured, and historically rich language that has stood the test of centuries. Securing the status of a classical language is a monumental milestone for our history, literature, and identity. This speech has truly deepened our respect for our roots and reminded us of our responsibility to preserve and propagate this glorious heritage. Thank you so much. I request our respected principal ma'am, Srimati Kedar ma'am, to recite another beautiful poem for us. So I would like to invite Principal Kedar ma'am on the stage. Thank you so much. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत, ज्ञानोबांची तूक यांची मुक्तेशांची जनाईची, माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची. यारे अवघे जन हाक माय मराठीची, बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची, डफतून तूने बोले उभी शाहीर मंडळी, मुजऱ्याची मान करी
वीरांची ही माय बोली, वीरांची ही माय बोली. नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर, कोवळी कवी सावली पहाटेच्या जात्यावर, पहाटेच्या जात्यावर. हिचे स्वरूप देखणे, हिची चाल तडफेची, हिच्या नेत्री प्रभा दाटे. सात्विकाची कांचनाची, सात्विकाची कांचनाची. कृष्णा गोदा सिंधू जळ, हिची वाढवती कांती. आचार्यांचे आशीर्वाद, हिच्या मुखी वेद होती, हिच्या मुखी वेद होती. माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी. अवनत होई माथा, मुखी उमटते ओवी, मुखी उमटते ओवी. Thank you so much, ma'am. The poem माझ्या मराठीची गोडी celebrates the sweetness, beauty and richness of the Marathi language. After this poem is recited, the atmosphere feels warm, graceful and deeply respectful of the mother tongue. As we approach the conclusion of this wonderful event, it is time to express our heartiest gratitude to everyone. So I formally propose the vote of thanks. So I would like to invite Srimati Pallavi More Madam on the stage to propose the vote of thanks. Good morning. As we come to the end of this wonderful program, at first I would like to request all present here to give a huge round of applause to the most wonderful and talented student of our school for Samruddhi. Please give her a huge round of applause by clapping. Clap. She has expressed the pride of our nation, not only the pride of our nation, but also the beauty of our beautiful culture. Today's performance beautifully reflected the talent, dedication and enthusiasm of our students. A heartless congratulations to all participants for their outstanding efforts. Now, the program is in English, but I think I should express the thanks in Marathi because the audiences are there who are there listening Marathi also. आजचा हा मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या समृद्ध मराठी भाषा, संस्कृती, परंपरा आणि कलेचा एक सुंदर उत्सव ठरला. विद्यार्थ्यांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून मराठी संस्कृतीचे वैभव अत्यंत प्रभावीपणे आपल्या सर्वांसमोर उभे केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतलेले सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार. चला आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगूया, मराठी संस्कृतीचे जतन करूया आणि तिचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. याच मंगल भावनेने आजच्या या मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.